नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झणझणीत मस्त चवीचा गावरान असा कोळंबीचा रस्सा कसा करायचा हे बघणार आहोत। अगदी झटपट होतो आणि इतका चवदार होतो ना हा रस्सा। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। तुम्ही बघू शकता कोळंबीचा रस्सा अगदी मस्त झालेला आहे, कलरही सुंदर आलेला आहे आणि खूप चवदार होतो। चला तर मग रेसिपी सुरू करूया। इथे बघा कोळंबी घेतलेली आहे आणि याला आता मी मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे। साफ केल्यानंतर जवळजवळ 200 ग्रॅम कोळंबी ही असेल इतकी भरलेली आहे। 1.5 वाटी कोळंबी आहे ही। आता मी याला हळद आणि मीठ लावून झाकून ठेवते आणि अर्ध्या तासानंतर आपण बघूया। तोपर्यंत याचा मसाला तयार करूया। यासाठी मी तवा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि या तेलामध्ये आपण पाव वाटी खोबरं आहे ना ते चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचे पातळ असे काप केलेले आहेत मी आणि तेलामध्ये ते छान परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, कारण खोबरं हे लगेचच जळतं। अगदी खरपूस छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून। तुम्ही बघू शकता खोबरं हे भाजून झालेलं आहे, कलर अगदी चेंज झालेला आहे। आता आपण खोबरं काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण 1 कांदा टाकणार आहोत। कांदाही मी उभा कट करून घेतलेला आहे, तो आता आपण परतून घेऊया। कांदा सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, तो जाळायचाही नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही, अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आणि कांदा भाजतानाच आपण याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा टाकणार आहोत। 1 तमालपत्र टाकलेला आहे, 2 ते 3 काळी मिरी, 2 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी विलायची असा गरम मसालाही मी कांद्याबरोबर भाजून घेणार आहे। कांदा जरा भाजत आला की नंतर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा, नाहीतर गरम मसाला हा लगेचच जळतो। कांद्याबरोबर सुरुवातीलाच टाकायचा नाही, कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे। आता कांद्याचाही कलर चेंज झालेला आहे, कांदा चांगला भाजून झालेला आहे, बघू शकता। आता आपण तो काढून घेऊया आणि तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा धने टाकूया आणि थोडेसे जिरे टाकूया। धने आणि जिरे आपण थोडा वेळ तेलामध्ये परतून घेऊया। गॅस मी बंद केलेला आहे, कारण हा लोखंडी तवा आहे, हा बराच वेळ गरम राहतो। कांदा काढल्यानंतर मी लगेचच त्याच्यामध्ये धने आणि जिरे टाकलेले आहेत आणि थोडा वेळ परतून घेतलेले आहेत। आता आपण काढून घेतलेले आहेत डिशमध्ये। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। खोबरं, खडा गरम मसाला, कांदा, त्याचबरोबर धने जिरे सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेले आहेत। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण सुद्धा टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा वाटणार आहे मी याच्यामध्ये आणि अर्धा टोमॅटो सुद्धा टाकलेला आहे। आता हे सर्व साहित्य छान असं वाटून घेऊया। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि अगदी बारीक असं वाटण तयार करायचं आहे। वाटण आपण बारीक केलं ना की रस्सा अगदी मिळून येतो आणि चवदारही होतो, अगदी एकजीव होतो, म्हणून वाटण असं बारीक करायचं आहे। वाटण तयार झालेलं आहे। आता आपण कढई घेऊया। कढईमध्ये मी तेल टाकते। तेलाचा कलर तुम्हाला वेगळा दिसतोय ना, कारण याच्यामध्ये मी पापलेट आणि सुरमई फ्राय केलेली होती, तेच तेल मी या भाजीसाठी वापरते आहे। तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये कोळंबी टाकलेली आहे। कोळंबी चांगली मॅरिनेट झालेली आहे, ती आपण तेलामध्ये छान अशी परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये मी ही कोळंबी फ्राय करून घेते आहे। कोळंबी आता चांगली फ्राय करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। गॅसची फ्लेम मी एकदम मीडियम ठेवली होती, लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवून कोळंबी आपल्याला परतून घ्यायची आहे। आता ही कोळंबी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया, छान अशी परतून झालेली आहे। कलर बघा किती सुंदर आलेला आहे, आपण मॅरिनेट केली होती हळद वगैरे टाकून, म्हणून कलर अगदी सुंदर आलेला आहे। कोळंबी छान फ्राय करून झालेली आहे, मसालाही आपण तयार करून घेतलेला आहे। आता याच तेलामध्ये आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतला आहे ना तो टाकून घेऊया। हा मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। या वाटणामध्ये कांदा खोबऱ्याबरोबर मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या, अर्धा इंच आलं घेतलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली होती। धने अर्धा चमचा, थोडेसे जिरे घेतले होते। हे वाटण थोडा वेळ परतल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकते आहे। टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धा टोमॅटो आपण वाटणामध्ये वाटला होता आणि अर्धा टोमॅटो मी असा बारीक चिरून टाकणार आहे। आता हा सुद्धा मसाल्याबरोबर छान असा परतून घेऊया। 1 मिनिटभर हा मसाला छान परतल्यावर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता, त्यातच पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून मी ते पाणी याच्यात टाकलेलं आहे। या पाण्यामध्ये आपण 1 ते 1.5 मिनिटे हा मसाला शिजून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये तिखट मसाले टाकूया। आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे, शिजलेला आहे मसाला।
आता तिखट मसाले टाकूया। फिश मसाला मी इथे 3 चमचे घेतलेला आहे। 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला आहे, 1 चमचा मिरची पावडर आहे, 1 चमचा धने पावडर आहे आणि हळद घेतलेली आहे। ही बेडगी मिरची पावडर आहे, जास्त तिखट नाही आहे। फिशचा मसाला मात्र मी 3 चमचे टाकते आहे। अगदी झणझणीत भाजी करणार आहे। हा फिशचा मसाला तुम्हाला दुकानामध्ये मिळतो, कुठल्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता। कोरडे मसालेही लगेचच जळतात, म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। पाणी टाकण्याने हा मसाला खाली लागणार नाही आणि अगदी छान शिजेल। आता हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे शिजून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे, मसाला शिजलेला आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना सर्व मसाल्यांचा। आता आपण याच्यामध्ये जी कोळंबी परतलेली आहे ना ती टाकून घेऊया। कोळंबी सुद्धा या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायची आहे आपल्याला। मसालाही छान शिजून घेतलेला आहे, कोळंबी सुद्धा आपण परतून घेतलेली आहे, त्यामुळे लगेच शिजणार आहे हा रस्सा। जास्त वेळ उकळायचा नाही, त्यामुळे पाणी सुद्धा जास्त टाकायचं नाही। मसाल्याबरोबर अगदी छान परतलेली आहे ही कोळंबी, अगदी थोडाच वेळ परतली आहे, 30 ते 40 सेकंद आपण ही परतून घेतलेली आहे। आता मी याच्यामध्ये पाणी टाकते। पाणी आपण याच्यामध्ये गरम टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे ना तेवढंच पाणी टाकायचं आहे, कारण हा रस्सा आपण जास्त उकळणार नाही आहोत। आता पाणी टाकून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एवढाच रस्सा मला पाहिजे आहे। एक पळीभर फक्त पाणी मी जास्त टाकलेलं आहे, कारण आपण 4 ते 5 मिनिटेच फक्त हा रस्सा उकळणार आहोत। पळीभर पाणी फक्त आटणार आहे, बाकीचा रस्सा मिळणार आहे आपल्याला। आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। 4 ते 5 मिनिटे हा रस्सा उकळू देऊया की मस्त झणझणीत गावरान असा कोळंबीचा रस्सा खाण्यासाठी तयार होऊन जाईल। आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि सुगंधही अप्रतिम येतो आहे। 5 मिनिटांनंतर हा कोळंबीचा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे। आता आपण सर्व करूया गरमागरम झणझणीत असा कोळंबीचा रस्सा। हा कोळंबीचा रस्सा मी बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व केलेला आहे। तुम्ही हा भातावर सुद्धा खाऊ शकता, त्याचबरोबर चपातीबरोबरही छान लागतो। पण आमच्या घरी नॉनव्हेज असलं ना की बाजरीची भाकरीच करायची फरमाईश असते, म्हणून मी बाजरीची भाकरी केलेली आहे। मस्त हा गरमागरम रस्सा चुरून खायचा भाकरीबरोबर, हा अप्रतिम लागतो। तुम्ही करून बघा या पद्धतीने हा रस्सा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आजचा हा कोळंबीचा रस्सा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा। जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनाही अगदी मस्त अशा रस्स्याची रेसिपी मिळेल। आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल आयकनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर। धन्यवाद।